आणि यानंतर आणखी एक महत्त्वाची अपडेट। संजीवराजे नाईक निंबाळकरांच्या घरी सलग दुसऱ्या दिवशी छापेमारी सुरू आहे। फलटण पाठोपाठ पुण्यातल्या घरीही आयकर विभागाने छापेमारी सुरू केली आहे। काल 17 तास चौकशी झाल्यानंतर आज सकाळपासून पुन्हा एकदा चौकशीला सुरुवात झाली आहे। काल रात्री उशिरा 12 वाजेपर्यंत अधिकारी चौकशी करत होते। संजीवराजे नाईक निंबाळकर त्यांच्या निवासस्थानी अजूनही पोलिसांच्या बंदोबस्तात असल्याचं दिसतंय। काल पुण्यातल्या त्यांच्या लक्ष्मी या निवासस्थानी देखील आयकर विभागाने छापेमारी केली। त्यासोबतच संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी देखील काल आयकर विभागाने छापेमारी केली। 17 तास संजीवराजे नाईक निंबाळकर यांची चौकशी करण्यात आली। कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात तिथे पोहोचलेले होते। त्यांना शांततेचं आवाहन देखील संजीवराजे नाईक निंबाळकरांनी केलं होतं आणि काल 17 तास चौकशी केल्यानंतर आज पुन्हा एकदा ईडीची छापेमारी संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी सुरू आहे। जयदीप भगत आपले प्रतिनिधी सध्या आपल्याला अधिक अपडेट देतील। जयदीप। प्रज्ञा, खरं तर काल सकाळी 6 वाजल्यापासून रघुनाथराजे नाईक निंबाळकर आणि संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावरती छापे आयकर विभागाने जी आहे ती धाड टाकली होती। त्यानंतर काल 17 तास चौकशी झाली। त्यानंतर पुन्हा एकदा आजपासून सकाळपासून जी आहे ती चौकशीला सुरुवात झालेली आहे। नेमकी चौकशी कशा संदर्भात आहे समजू शकलं नसलं तरी गोविंद डेअरी जी आहे ती संजीवराजे नाईक निंबाळकर चालवतात, त्या संदर्भात ही चौकशी असल्याचं बोललं जाते। काल रात्री 12 वाजता दरम्यान ही चौकशी थांबवण्यात आली होती। त्यानंतर आज पुन्हा एकदा सकाळपासून जी आहे ती करण्यात आलेली। आताच काही वेळापूर्वी रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी जी आहे ती प्रतिक्रिया दिली की आमचं जे काय आहे ते नवीन काही नाहीये, जे आहे ते सगळं जुनंच आहे। त्याच्यामुळे ईडीच्या अधिकाऱ्यांना देखील आम्ही सहकार्य करत असल्याचं देखील सांगण्यात आलं। परंतु काल सकाळपासून संध्याकाळपर्यंत जे आहे ते कार्यकर्ते संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घराबाहेर ठाण मांडून होते। आज पुन्हा एकदा जे आहेत ते कार्यकर्ते सकाळपासूनच त्या ठिकाणी आलेले आहेत आणि सकाळी पुन्हा एकदा काल रात्री 12 वाजता थांबवलेली आयकर विभागाची चौकशी सकाळपासून सुरू झालं, आज पुन्हा एकदा सुरू केलेली आहे। बरोबर, त्यामुळे आजच्या चौकशीमध्ये नेमकं काय हाती लागतं याकडे लक्ष असेल, त्याचे अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद जयदीप दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।